समचरणदृष्टी विटेवरी साजिरी ते माझी हरिवृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. संत शिरोमणी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतल्या अभंगातून काय म्हणतात. 11 वाजता सोडतो उगाच काय लांबट काय तेवढ्यात सांगेल तेवढं ऐका. काय कीर्तना लांबडी होत्या मग माणसंच ऐकाय त्यापेक्षा लवकर सपवाय शिकलेलं बरं असं म्हणे पाहिजे. असो उद्योग आहेतच पण शरीर ही माणसांची काटक राहिलेली नाही आणि त्याला जबाबदार स्वतः तुम्हीच आहे. सा बिक्रीतलं खायचं बंद करा सळलं होतंय. फसफसी सोडा घातलेलं सगळं खाऊन आणि सोपं म्हणून नाश्ता पुढ्यात आणून तोच ठेवतात. भाजल्याला तयार असते चूल पेटवाय नको. असो आज पहिला दिवस उत्सवाचा मंगल करायचं तर पहिल्या 1-2 दिवसात देवाचं सगुण साकाराचं निर्गुण निराकाराचं वर्णन करावं. काय करावं. सगुण साकार म्हणजे आता विटेवर उभा आहे देव हा सगुण साकार आहे. सृष्टीचा चालक देव आहे तो सगुण आहे पण निराकार आहे आणि सृष्टीचा अधिष्ठान आहे तो निर्गुण निराकार आहे. किती प्रकार झाले. 3. आणि निर्गुण कळून घ्यायचं एवढं सोपं नाही. माऊली सरळ म्हणतात निर्गुणाचा बोध कठीण. पुढं कुठेही मन प्रवेश करतंय हा मन जाणून घ्यायचंय पण इथं काय म्हणतात मन बुद्धीशी अगम्यला. मनालाही देव न कळणार आहे आणि बुद्धीलाही न कळणार आहे. सोशल मीडिया बघता का नाही. खरंच देव आहे का म्हणतात. तुम्ही माणसात असले तर देव आहे. तुम्ही माणसात द्यायचा का बघा. देव कळून घ्यायला फार काय पाहिजे असं चिंता करायला पाहिजे याची काही गरज नाही. शास्त्र शिकायला पाहिजे असं मी काही कारण नाही. शास्त्र का शिकायचं तर सांगण्यात चूक होऊ नये म्हणून. शिडीवनं चढता येतंय आणि उड्या मारून बी चढायचं. खरंच वरला हात निसाटला तर पडतंय. मग शास्त्र सहाय्य आहे त्याला. युक्तीनं कसं जाणावं हे शास्त्र सांगतंय. देव कसा जाणावा हे युक्तीनं शास्त्र सांगतंय. पळी आमटी वाढायसाठी असती. बाईचा हात भाजूने म्हणून असते का पळी खायसाठी असती. बायकोला विचारत नाही पळीत का घेतली मला भ्या वाटते म्हणून. आता म्हातारा झालं मारलं बिरलंच तर काय करू. पळीने घेतलं म्हणजे तळाचं काय असेल ते काढून बी वाढायचं हा आणि गरम बी वाढता येते. साधं काय पळी तर शास्त्र पळीसारखं आहे. हात वाजत नाही आणि सगळं वाढताय. तुम्हाला कळत नाही असं नाही. भारतात जेवढी माणसं जन्माला आले ती मुसलमानाची असू द्यात, फारसी असू द्यात, ख्रिश्चन असू द्यात,
मराठी असून द्यात आणि कोण असून द्यात, हवा पाणी जो भारताचं खातोय त्याला शास्त्र सगळ्याला कळायला पाहिजे, पण त्यानं ऐकाय पाहिजे का नको. माणसं हसली की हो जागा होतोय कीर्तनात. आता मग नवीन म्हणतोय चान्स सोडायचा नाही असायचा का, नवीन विनोदाची वाट बघतोय तवर आणि डुलकी लागते, असं होतंय. श्रवण चांगलं ठेवलं तर काय अवघड नाही. आणि हे कळायला पाहिजे, हे जग बरं आहे का वाईट आहे बी समजायला पाहिजे. जगात आता लहान मोठी माणसं आहेत, दुखावलेले आहेत का निवांत आहेत, दुःख भोगत्याले आहेत का सगळी सुखी आहेत. दुःख भोगत्यात ते त्यांचा तिने तमाशा करून भोगत्यात का देवान भोगायला लावलंय, हे कळायचं कीर्तनात. काय एवढं कळण्यासाठी कीर्तन आहे. सुखदुःखाचा विचार आहे, जन्म मृत्यूचा विचार आहे, देवाचा विचार आहे, सृष्टीचा विचार आहे. चांगली समजूत पटून ऐकायचं. परत कल्याण आहे. काय निर्गुण निराकार देव आहे, त्यावर माया अध्यस्त आहे. कशावर? माया अध्यस्त असल्यामुळं काय अध्यस्त का म्हणायची तर कल्पित आहे म्हणून अध्यस्त म्हणायची. माया एवढंच काम करते की देव कळू देत नाही, आणि मायेला झुकांडी जीव देऊ शकत नाही. जीव जो आहे, जीव मायेमुळे झालाय का कशामुळे झाला? मग जीव माईकच आहे का कसा आहे? जीव माईकच आहे. माईक कशाला म्हणायचं? विचारा पुढे जे टिकत नाही त्याला काय म्हणायचं? माईक. हे आता ह्याला माईक म्हणता का नाही? हेच हे बोलतोय का ह्याला बोलाय कोणते मागे लागतंय? असला तर बुवा, नाही तर टेप. दुसऱ्यावर अधिष्ठानावर अध्यस्थाचे ते माईक, ती माया. आणि सुखाच्या शोधात जीव ज्या वेळेला लागला त्यावेळेला तो त्याचा तो होऊन दुःखात अडकलाय. विवेकानं सोडवून घ्यायचं. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, हे तिचे उत्तम चरण रज वंदिता, उत्तम चरण
त्रिवेणी संगम. ज्ञान आहे आणि भक्ती आहे. तो ज्ञानाचा कटाळा करणारा नको ब्रह्मज्ञानच म्हणतोय. कसला? सावकारकीचा कटाळा केला तर आपण जगायपुरतं तर ठेवायला पाहिजे का नको? शेच्यात जगायची अडचण आहे. ते रिसनिंग वर जगते नको काय? ब्रह्मज्ञान नको का म्हणाल्या त्यावर विचार कराय 5-7 दिवस ऐकायला लागेल. शास्त्राची एक एक बाजू ऐकायची, शॉर्ट सांगा लागतंय. ब्रह्मज्ञानात काय रहस्य हे आधी बघायचं. काय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा पुढं न शोचेते न कांक्षती समम सर्वेषु भूतेषु मद्भक्ते लभते परम. माझी भक्ती जर कळायची असेल तर वेदांताचं पूर्ण ज्ञान करून घे म्हणतात. हरिपाठ म्हणता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा एवढंच सांगितलंय का? आणि आज काय सांगितलंय? द्वैताची झाडणी गुरु बिन ज्ञान. द्वैताचे झाडणी गुरु बिन ज्ञान. या कैसे कीर्तन घडे नामी. या कैसे कीर्तन घडेल नामी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. द्वैताची झाडणी गुरु विज्ञान. या कैसे कीर्तन घडेल नामी. या कैसे कीर्तन घडेल नामी. या कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैताची झाडणी. घर 100 माणसाचं कुटुंब असेल तरी मालक एकच असावा. प्रत्येकान मालकी केली तर ते घर राहत नाही. मालक शहाणा बी असावा. घरात जेवढे नागरिक आहेत त्यासनी अंगभर कपडे, पोटाला बरोबर असं वागणारा असावा. तस गुरु पाहिजे म्हणतात. द्वैताची झाडणी पुढं गुरुचा आश्रय नाही केला तर सतपथ कळायचा कसा? त्यासाठी सद्गुरू लागतो. काय पथ म्हणजे मार्ग हे कळते ना. आणि सत म्हणजे नाशरहित मार्ग असावा. कधीच तो रस्ता मोडू नये, त्या अतिक्रमण होऊ नये. कावळा तोडला तरी गाडी जाईत नाही असं होते का नाही शेतकऱ्याकडे? रोज बाहेरच जरा लावायचं, रस्ता कोंडायचा. तसा मार्ग मोडू नये म्हणून त्याला सतपथ म्हणतात. आणि योग्य सांगणाऱ्याला सद्गुरू असं म्हणतात. सद म्हणजे ज्या जगात एक वस्तू आहे ती सत आहे, तिचा बोध असावा.
त्यासाठी शास्त्र शिकला तर श्रोत्रिय म्हणायचा, देव कळून भजत असला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं. ते निर्गुण देव माणूस दे, नाही तर सगुण माणूस दे. देव मानतोय तो कोण आहे? ब्रह्मनिष्ठ आहे. खरा आहे का खोटा हे सांगायचं तर शास्त्र शिकल्यावर सांगता येत नाही. म्हणून दुसऱ्या प्रमाणात माऊली काय म्हणतात, एक नाम हरी पुढं अद्वैत. म्हणजे ह्या जगात इतकंच पदार्थ म्हणजे सृष्टी असून सुद्धा एकच देव आहे असा निश्चय व्हायला पाहिजे. काय पाहिजे? आता आमच्यात कसं आहे, मुसलमानांचा देव वेगळा, ख्रिश्चनांचा वेगळा. परत फारश्यांचा बी वेगळाच आहे. सांगतो ते येहुदी म्हणून आहे, त्यांचं बी वेगळंच आहे. येहुदी धर्मातल्या फुटीतला ख्रिश्चन धर्म आहे. आणि हे वेगवेगळे देव मानणारे आहेत. आता यांचं का मेळ लागल का? तुम्हाला तुमचंच मत खरं करावं असं वाटतंय का दुसऱ्याचं स्वीकारावं असं वाटतंय? मला जरा सांगा. माझं ते खरं असं म्हणणारा माणूस शाना का खरं ते माझं म्हणणारा शाना? भांडणं कुठं आहेत? माझंच खरं म्हणण्यात भांडणं आहेत. खरं आहे ते माझं म्हणावं. वाद कुठं आहे? बर, हे अशा भानगडीनं देव मानतात. देव नाही म्हणतात त्याच्यापेक्षा बरं आहेत का नाही? असं ना मुसलमान अल्ला म्हणतात का नाही? नाही म्हणणारे हिंदूपेक्षा ते बरं नव्हत. हा म्हणजे कुठलं द्याव? मग कुठलं द्याव म्हणणाऱ्या हिंदूपेक्षा अल्लाला मानणारे मुसलमान चांगलं. आणि शुक्रवारचं देवळात नुसती जाईनात मशिदीत, खरं अंगभर कापडं घालून जातात. ते आमच्या देव मारकळी चड्डी, योग इजारी, योग धोतरा. त्याच्यापेक्षा ते बरं वाटते मला. आहे ती चूक सुधारायसाठी सांगतो मी. काय सांगतो ऐकून घ्या. ते अल्ला म्हटलं तरी बी देव एकच. ख्रिश्चनाने येशूला देव म्हटलं तर देव नावाची वस्तू जगात एकच आहे. वेगळ्या नावानं वेगळ्या भावनेनं भजलं म्हणजे देवात अनेकत्व होणं शक्य नाही. सगुण देव दुसरा नाही, निर्गुण देव दुसरा नाही. निर्गुण देव म्हणजे कसं आहे? लगडीचं सोनं. कळलं ना? वतिवलेली बिस्किट असतात का नाही? बिस्किट गळ्यात बांधता येईल? बायकोनं आण सोनं म्हटल्या, त्यानं आणलं खरं, बिस्किट घेऊन आला की डुसकीत मारून घे म्हणली. पितळच असतानाच खरं जानोबा दागिनं बरं काय बिस्किट बरं दागिनं होय ना. मग लगडीचं सोनं लिहिता येत नाही तसं निर्गुण देवाचं ध्यान करणं कठीण आहे. निर्गुणाचा बोध कठीण, मनबुद्धीशी अगम्यदान, शास्त्राशी न कळी खून विधी मौन धरिले. वेद सगळं जग सांगतो व्यवस्थित आहे तसं. बामणा संघ वाकडे केले, संस्कृता संघ बी लोकांनी वाकडे केले. कशासाठी केलं वाकडं कळत नाही. आणि ऋषी मुनींनी तपश्चर्या करून ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही अगदी तंतोतंत सांगितले. त्यांची कार धरून गेले असता तर चुकायचं कारण
नाही. आणि तुमच्या मनाचं मांडलं गेलं असेल तर कडला येशील असं मी सांगित नाही. मन तर म्हणून आहुती टाकून घोडी बाहेर काढली, रथ बाहेर काढला, हा? विमान अशी बाहेर काढली कशी, आणि बिन ड्रायव्हरची चालणारी काढली. ही काही शिकलेली माणसं सुद्धा काय बरोबर नाही जाणं. काय सांगतो, तुझा आमचा अडगाव ते बरा आहे, गेला तर वाढवी थोड्या गावचं काय जमलं नाही तर कोणाचं पाणी फोडलं तर पोटाला मिळत. शिकला आहे म्हणून नोकरी नाही मिळत, पाणी बी फोडीत नाही, नोकरी नाही. भाकरीचं कुठलं सडलं आपला हे बरं आहे. वडापाव बिन पैसे देतात. शिक्षणाचा तंतोतंत उपयोग करायचा तपश्चर्या पाहिजे. जे शिकलोय ते सिद्ध करून दाखवा नको. मास्टर म्हणजे सीईटीची परीक्षा नको का, पासच होईत नाही, तिथं कॉपी चालत नाही कुठं. इकडे गोंधळ करून काहीच करून पास झालेला आहे, कोणाला तर बसवून बी पास झालेला आहेत नाही मी. आता कोणाला ते बसवून जर डॉक्टर झाला तर तो ऑपरेशन चांगलंच करेल की. खाटक्याला नेऊन दिलेला बरं माणूस. मी काय म्हणतो, तुमच्या पैसे तर चार करेल विचारायचो. अवघड आहे सांगतो, लक्षात ठेवायचं. म्हणून कसलाही कटाळा करू नका, सेवेचा कटाळा करू नका. देवाची सेवा केल्याचं तर ज्ञान तुम्हाला हात जोडून उभा राहतंय. तसं कीर्तनकार नव्हतं. मी काय ते गप्पा मारतो मला कीर्तनला उभा करून बुवा केलेला बुवा आहे मी. मी काय कुठं आळंदी जाऊन शिकून आलोय. पण वारकऱ्यातनी मिसळून सेवा केली, ते सेवेचं काय ते फळ झालं. सेवा करायची सवय असेल, देवाची सेवा करायची सवय, समाजाची सेवा करायची सवय असेल, आणि स्वार्थ टाकून सेवा करावी. संसारात बांधाय का स्वार्थात? मग भरताला राजा केलाय का नाही काही काही ना. तू जंगलात कशाला गेला? थोरल्या भावालाच गादीवर बसलेला बघीन म्हणला या नगरीनं. गुरु सांगतोय आता घटकावर तुला झालं तर करायला पाहिजे ते. दुसऱ्या इथं राजा बसविल्याशिवाय पहिल्या राजाला अग्नी देता येत नाही. नाही म्हणलं, ती बाजूला ठेवा म्हणलं, माझ्या तत्वात बसत नाही ते. हात जोडले गुरुला. म्हणून समजूत बरोबर असावी. काय असावी? समजूत. आणाय जाऊया त्याला म्हणले. सगळं सैन्य बाहेर काढलं. लोकांना शंका आली, रामाला जाऊन मारतोय का काही करता. सैन्य कशाला बोलवून आणा या माणसाला. तर म्हणला रामाला तिथंच अभिषेक करूया. मग राजा येताना त्याच्याबरोबर सैन्य फाटा पाहिजे का नको सांगा. वैभवात माझ्या रामाला नाही. म्हणजे गुरुला सुद्धा कळणार तो सैन्य का बाहेर काढायला राहायचो. राजा येताना राजाबरोबर सैन्य जर नसेल तर शोभा कशी. प्रेम कसलं असतंय ते पळून जाऊन लगीन करतेले सांगायचं नाही. ते भरतालाच विचारायचं प्रेम कसं आहे ते.
पळून गेली, प्रेम प्रकरण झालं म्हणतात माणसं. काय काय प्रेम त्यात, दिवस रात दिवस गोंधळ का. प्रेमान लगीन करणारे तर जानूबाई एकाच घर चढलं नाही. तुम्ही कोण बघितलं? कोणीतरी करून दिलेलं असेल ते बरं म्हणायचं, निदान त्याच्यावर ठेवून मोकळच होता येईल. प्रेम कसा आहे त्याला कळत आहे. अखंड अयोध्या रडली त्यावेळेला कळलंय कुणाला, कैकेयीला. अयोध्येला सगळ्या रडायला लावणारी मी कोण. कुटुंब तुटलं, अयोध्या पण तुटली. माझ्यासारखी पापी मीच आहे असं तिला कळलं. कुणाला? मग थोडस डोकं शांत कळून घेतलं म्हणजे कळलं का? कसं कळलं? भरत म्हणला तू आमच्या बरोबर चल, मी रामाला तोंड दाखवाई. ते म्हणले बाप गेला राम वनवासाला गेल्यावर, काय म्हणून रामाला तोंड दाखवू काही. तर भरत म्हणला खरं रामावर प्रेम तुझंच आहे. कोणाचं? तो कैकेयीच्या कौशल्याच्या पोटाला असला तरी प्रेम कुणावर आहे? रामावर. कौशल्याच्याकडचे नव्हता. कौशल्याच म्हणली कैकेयीला बरोबर घे, तिचा अधिकार करू नको म्हणले भरताला. ऐकलं तर राम कैकेयीचं ऐकलं, माझं सुद्धा ऐकून मागे येत नाही. कारण तो कैकेयीचा शब्द मुडीत नाही. असा ठाम विश्वास पाहिजे. तर ती तिला विचारती मी रामाला तोंड कसं दाखवू. माझ्या वागण्यामुळं दशरथ राजाचा मृत्यू झाला. पहिले कळ करताना इतकं ह्यात नुकसान होईल असं कळतच नाही हो. झोंबड झालं की मधी सोडून जाईल. येते मध्ये थोडं झोंबड. भारतातल्या पुढाऱ्यांचं झालंय तसं. जुनं पुढारी गेले रस्त्यावर बाहेर, नव पुढार आल्यात, ते लागल्यात राज्य करा. ते म्हणतात आम्हीच हे सगळं जमिले. खरं जमून लोकांच्या सोजन मळा झालाय, काय फायदा. लई तर तुम्ही ओतलेल्या कावलीत बुडकं बुडवू शकता. दसलचं गुळ तुमचा, कोप्यातला गुळ भरायचं विचारायचं नाही आता. हे तुमचं म्हणून झालंय आता तसं. म्हणून समजून घ्यायचं काय. आणि मी रामाला तोंड दाखवायच्या लायकी नाही हे तुला तिला कळले का नाही? तसं आपली चूक आपल्याला कळा, आपलं अज्ञान आपल्याला कळावं. आपलं अज्ञान कळून घेण्यासाठी म्हणून संतांच्या संगतीत राहायचं. अज्ञान दाखवणारे असतील तर श्रीगुरु, तेवढं दुरुस्त करायचं. काय करायचं? फाटलंय तेवढंच शिवायचं. सगळं फाडून शिवायचं. तेवढं 2 टाकं मारायचं, मोकळं व्हायचं. तेव्हा सांगतो ध्यानात ठेवायचं. देव आमच्या 33 कोटी मानल्यात, पण ते शासक आहेत आणि त्यांचा मालक पण एकटाच आहे. पण आता देवांचा सृष्टीचा व्यवहार चालवायसाठी म्हणून जे नेमल्यात. आता सूर्याला देव म्हणूया का काय म्हणूया? देवच. या बी वांदा आहे.
वंदे मातर म्हणणार मी संसदेत 3 दिवस घुमार आले. म्हणजे धरित्रीला नमस्कार करायचा काही माणसांना नाही. का नाही? अन्न कुठलं खातो जनावर? मातीत पिकल्यालं काय? हा? जर सोनं आवडते भारतातल्या माणसाचे म्हणून सगळ्यात एकदा भारताचा सोन्याचा पत्रा करून टाकला, ते पोटाला काय खाणार? मग मातीचं रक्षण करावं का सोन्याचं? बघा अजून पडाला सोन्यावर पड, पण जगणं तिथं नाही. जगणं मातीवर आहे. माती ही मातीच राहायला पाहिजे. बटाटो टमॅटो त्यातच चुकते. आणि एवढी माणसं तुम्ही भारतात 150 कोटी आहेत म्हणतात. किती? 150 काय चुकलंय सांगा. बरोबर आहे. मग आता मला सांगा, एवढी माणसं मलमूत्र विसर्जन करतात ती कुठं करतात? जमिनीवरच, मातीवर. चप्पल पायात घालून आम्ही कोण तोडतोय, तरी जिला उभं नाही. कवा पृथ्वीनं उठून तुम्हाला मुस्कारा मला नाही, तुम्हाला मारलंय? चप्पल घालून करतो कसा बाबा तो आता मग बघा किती क्षमा आहे. वायू भक्षण करतोय आम्ही, जगतोय. क्षमा आहे. वायूचा नाना उपयोग करता, पाण्याचा उपयोग करता, ही पंचभूत आहे. अग्नीचा उपयोग करता. चुलीतला अग्नी आम्हासाठी जळतोय काय त्याच्यासाठी? आमच्यासाठी तो जावाय रुसल्यासारखा रुसला तर हाय काय पोटात सर? काय गहू चावून खाता काय? पीठ खाणार. आणि आकाश आहे, ही पंचभूत आहे. त्यातली अग्निदेवता सूर्य आहे. आणि अग्नी हे देवाचं मुख आहे. तर हे आमच्या म्हाताऱ्यासनी माहिती आहे, मास्तरनीसनी शिकलेल्यासनी हे माहिती नाही. 5 वाजता भात उतरल्यावर नातवान जरी जेवाय मागितलं तर म्हातारी काय करी? आमटी होऊन दे म्हणे. उलातनं घालील भातात, आमटीत बुडवील आणि पहिला घास चुलीत टाकील अग्नीत. म्हणजे देवाचा भाग देवाला दिला. ही पंचभूत आमच्यावर उपकार करायचा कशासाठी? उपकार लाईट बोर्डासारखा आहे. असली आठवड्यावर लाईट तरी बी बिल आहेच, नसली तरी बी जास्त. सूर्याचं जसं असल नसेल असं आहे, माझ्यावर आहे का तसं आहे? आणि त्यानं असल नसेल केलं तर आहे का सारखं आमचं? म्हणून जगासाठी झिजतात त्यांना देव म्हणायचं. पैशासाठीच कीर्तन करतात. काय तोंड बघायचं कीर्तन सांगणाऱ्याचं? आता परवा ते आले त्या टेपवर, मी सांगतोय नाही पाकिट बंद करा, मग किती बोट टिकत्यात बघूया. बंद करायचं कीर्तनला येतील तरी काय? 10-5 देतात ते सुद्धा ज्याच पाकिटच बाहेर काढायचं नाही. खळं माळकरी करतील काय झालं? 2च माळकरी गावात होत आणि आजा-पंजा माळकरी असलेल्या घरातला मामलेदार आला मुरगुडात. त्या 2 माळकऱ्यांनी 10-10 एकर सरकारी शेरी देऊन टाकली. मग माळकरी झालं तर रान मिळते म्हणून गावान माळा घातला. आता सगळं जर महाराष्ट्र असं माळकरी झालं आणि टॅक्स जर सोडला तर सरकार चालवायचं कशावर? सरकारचा पैसा कसला? आम्ही दिलेला टॅक्सचा.
आणि गोंधळ झाला. मग ते विचारलं हे असं कसं झालंय, म्हणजे आता कसं चालाय, पैसाच नाही खजिन्यात, कसं करायचं. जी आर बदला जरा म्हणले. ते काय बदलायचं, नुसतं माळकरी राखायचं नाही, फाशीला घेऊन टाकायचं, नुसती हवा सोडा म्हणजे. 2 दिवसात कुपात माळा सगळ्या. त्याचं पाकी तर पण गेल्या बोल येतील का इकडे, कोंबड्या पळतील. काय सांगतो विचार झाला. कुठेतरी तपश्चर्या करणार म्हणून चटणी भाकरी खाऊ देऊन 4 माणसं पैसे देतात, उगाच तेवढ्यावर सांभाळायला सांगतो. लई चावटपणा करायला नाही, गावात वर्गणी जमली आहे म्हणून इसकटायचे नाही. असून तेव्हा बँकेत काय फरक पडतोय. आणि पैशासाठी कीर्तन असलं तर केवढा भाव तयार व्हायचा. आणि त्या माणसाने आता कीर्तनांचा तमाशा केलाय, काय कीर्तन सांगतात, कीर्तनाचा तमाशा केला. तुम्हाला मी काही वेळा म्हटलं, बुवा आला की हरिपाठ करून सांगायचे हे नादीवर. हरिपाठ म्हणतात चुकला की आता कीर्तन तुझं नवू म्हणतात. बस खाली बस, मी सांगतो. काय नाटकपणा लावल्या जो वारकर आहे त्याला हरिपाठीच नसेल, काकडा म्हणत नसेल तर काय तोंड बघायचं. कसा तर डोरलं घातलंय आणि मायार सोडीना, पुढे सासू होईल. डोरल्यासाठी लगीन केलंच का नवऱ्यासाठी, हे पण कळावं नांदणाऱ्या बाईला. तसं आम्ही ह्या मार्गाला का लागलो हे कधी विसरायचं नाही. देह जाऊ अथवा राहो, देह जाऊ अथवा राहो, देह जाऊ अथवा राहो, देह जाऊ अथवा राहो. पांडुरंगी जुड भावो, पांडुरंगी जुड भावो, चरण सोडी सर्वथा, चरण सोडी सर्वथा. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा. हे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी जुड भाव, पांडुरंगी जुड भाव, पांडुरंगी जुड भाव. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. जन्माला आल्यावर माणूस कधी ना कधी काय होतंय, मरतोय. चिरंजीव झाला तर सृष्टी बरोबर तरी जायला लागते, लक्षात ठेवायचं. मग एवढं काय मरणाला भ्यायचं. ज्यानं मग पोराचं लगीन केलंस, आता मराय काय दिवस झालाय तू नाही काय भ्याय, काय वाजवला तर मरतो का काय.
आता आपलं इथलं काम संपलंय, जागा मोकळा करायचा. आमच्या पुढे आलेली माणसं मिलीच नसती तर कुठं ठेवायची होती आता ही आलेली. मरत्यात ते बी भरत आहे ना. तुम्हाला कसं वाटतं? हिशेब जमून घ्यायचा. मरण ठेवले ते सुद्धा बरं आहे. चांगलं आहे. समज आता तू हायस गुजगुजीत म्हणून 4 दिवस जगशील. उठा येईना, बसा येईना झालं, खाल्याला पचना झालं, गिळना झालं, हा? तेव्हा हात जोडशी नाही ये म्हणून कुठलं नाही माणसं जशी करील. माझ्यासारखी म्हातारी होती आणि डोंगरात गेली, लाकडाचा भारा काढला जंगलात, गावली म्हणता कवडावर आगाव बांधली, डोंगर उचलून आली खाली. आणि मग म्हातारीला पोरं सांभाळण्याची सगळं घेण्यात आलं नाही लाकडा. हिला इतकी कुण्या नाही सांगितली, ती जमते तेवढी जाणायची. गावली म्हणून भारा दांडगा बांधला आणि वजर लचीवताना म्हणाल आली, यमा कुठायचं बाबा, एवढा माल नेत असतं. ती लचीलं वजनी टाकलं खाली आणि उभा राहिली. तर यम पुढ्यातून उभा राहिला. आजी काय म्हणतीस? आजी म्हणाली, काय म्हणती तुला कळणार वगैरे लेखा, तिथं कोण उचलला आहे का बोल. एवढं बाराला होतं. आणि आजीने विषय बदलला. मी काय म्हणतो तुमच्या का नाही, त्याचा हा जीव माईच्या स्वाधीन झालेला आहे काय. आणि करीत करीत गेल्यावर आता तुम्हाला सांगतो, पांगीला झालाय विषयासाठी. झालो पांगीला जनासी, संसाराची अंधनी जासी, न कळी कधी सोडविसी, जुडपासी बहु बांधलो. आता पोट भराय पाहिजे म्हणून उद्योग काढला. उद्योग माणसाचा जीव घेतोय का वाढीतो? जीव घेतोय. उद्योग काय करतो? कशी खुळी होत्यात सांगतो तुम्हाला. ज्याच्याकडे नाही त्यानं राबाव का हाय त्यानं राबाव, खरं सांगा. नाही ते पोटासाठी राबते, हाय ते माझं टिगायचं कसं राबत. लक्षात आलं ना? ज्याच्याकडे संपत्ती जास्त झाली आहे तो माणूस म्हणतो हे टिगाय पाहिजे. मग दोघं बी काम करतात का युक? मग ते खुरपणी दोरी एक आहे चढा, मशीला जाऊन बेंड्या नाही का, मी खुरप सांभाळायचं. एवढ्याच भांडवलाचा बोजा आहे तो भरा, पण इकडे जावी ट्रक, तिकडे जावी कारखाना, असा आहे तो भरा. त्यातला बरा कोणता वजू कोणावर जास्त? धंदा करताना लक्ष्मण फायदा होत गेल्यावर आणि या घर लोकांचं बांधावं असं वाटते का नाही? लोकांचं कसं वाटतंय? लोकांचं लक्ष्मीचा भाडे बंद करूया, आता भजन करूया म्हणतोच का? आणि शेत चालवायचं दुसरीकडे जागा करून बसतोय का? त्याचं पैसे गोळावायचे, हेच बांधायचं. शेत बांधून काढीत तो पैसे गोळा कर. माणसं संसाराची पैसे मिळवायची पांगिली झाल्यात का कशी आहेत? म्हणजे पोटासाठी करायचं. खरं सांग, बायकून दिलेला डबा सोडाय सोड गावती का एक एक दिवस मागे येतो? खरं सांग. येतोय मागे, येतोय ना?
मग आता मला तुम्ही सांगा करायचंच कशाला सांगा. एवढा जीव त्यात गुंतून जातोय की घटकाभर थांबून भाकरी खावावं म्हणतील का इकडचं ढग आला एवढं वट्यातलं दाणं पडू देत म्हणतील. काय म्हणतील पेरणारा काय म्हणेल अजून पेरूया काय पेरूया आणि मग खाऊ. पेरून म्हणजेच म्हणते. म्हणून तुकोबाराय ते सांगतात आमच्या संसाराची जाया पोटा कारणे गा झालो पांगिला जना या पोटा कारणे झालो मागे राजना. नसरे ती माय बाप तिके नाही खंडना. नसरे ती माय बाप ठीक नाही खंडना. पुढारा म्हणती एक दया नाही करुणा पुढारा म्हणती एक दया नाही करुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा. आशा बहु दारुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा. स्वान हे लागे पाठी आशा बहु दारुणा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते हो दान जाते पंढरपुरा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. जाते हो दान करा जाते पंढरपुरा. या पोटासाठी जीव पांगीला झालेला आहे आणि आपलं कर्तव्य परांगमुख झालाय. देव करणारी योनी 84 लक्षी आहे. योनी माणसाची आहे कोणाची माणसाची देव कुणाला कळतोय माणसाला तेवढंच माणसाला कळतो. धर्म कुणाला कळतोय माणसाला माणसाला. देव आणि धर्म जतन कोण करीत माणूसच केलं तर माणूसच करीत. केलं. ते काय इतर योनीच्या ठिकाणी आहार निद्रा भयमैथून सर्व योनीची समसमा परी मनुष्य देहेचे ज्ञान. मग देवानं माणसाचा आम्हाला जन्म दिलाय का आम्ही घेतलाय दिलाय. दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा. बाधिकेचा पुढचा जन्म माणसाचा घेऊ असं काय आम्हाला जमल काय. नाही. मिळालाय ते सार्थकीला व्हायचं. मला सांगा किती पैसे कमविलेला माणूस विमान मेल्यावर पहिली विमान होती तुर्काटीची कडब्याची. कसली कडब्याची. आता सरकारनं शिड्याच करून दिल्यात अहो लोकांची स्थापना होऊन. होय ना लाकडं टाकायची लोखंडी गुरणीच करून दिल्यात. आडवं तिडवं रचलं तर ते ढासाळते. ती काय बाबच नको. लोकांनी एवढ्या सगळ्या खटपटी केल्या खरं देव शोधायची काही खटपट कोण करीत नाही. आणि तुकाराम महाराजांनी केली त्यासनी कोण खरं म्हणित नाही. लक्षात आलं ना. सगळ्या कुटुंबाच्या पाठ कुटुंबाकडे फिरवली आणि निवळ परमार्थ केला. हे माणुसकीला शोभायसारखं आहे का नाही खरं सांगायचं. पोरांचा विचार केला नाही, बायकोचा विचार केला नाही, मुलाचा विचार केला नाही, काय त्यानं इस्टेटीचा विचार केला. तुकाराम महाराजांनी डोंगर धरला. आणि खरा परमार्थ करायचं एकटं तर लागतंय. हा सांगतो बसली की चर्चा सुरू. कोण पडला कोण आला निवडून.
आता वांदे लागले मत मोजायची का सांगायची कुणी सांगायचं कुणाला हा? थांबल्याला बी बरंच आहे नाही बाळू आता जरा इकडे तिकडे डोळं पसरून मतं काढल्यास त्या 4 दिवस आता तो राग थंड झाल्यावर मोजल्यावर नवीन कवा राग येईल तेव्हा येईल हे नुसतं असं मांडीच बसतात विषय विषय मांडीत बसायचा सगळे व्यवहारातले विषय सुद्धा मांडीत बसतात माणसं पण जाताना काय नेणार काय नेताच येत नाही जाताना का नेता येतंय हा नेता येत नाही का नेता येत नाही ते नेता येते ते कराय नाही करायचं नाही हा? करायचं नाही पुण्य आणि ज्ञान ह्याच गोष्टी दोन बरोबर येतात तर ते आम्ही करायच नाही आणि केलंय ते काय बायका पोरं येत नाही हा? बडका अडका लागला आणि बंगल्यात चुका लागला की म्हातारा वाळ्यार आणि मराय पाहिजे तर बायकोच म्हणते सखी कापड वाळणा झाली तर काय करील ती तरी सांगा पहिली भिजलेली कापड अंथरुणातल्या इतक्याने ती धुवून उन्हात घातली ती वाळणार तवर येणं दुसरी भिजवली उन्हात कुठं घालायची म्हातारा वाळ्यार आणि मेल्याला बरा का नको खरं सांगा बाईल म्हणे खरे मरता तरी बर बाईल माने खरे मनता तारी वरे बाईल म्हणे खरे मरता तरी बाईल माने खरे मनता तारी वरे नासिये रे घर तुमको लिया नासिये रे घर तुमको निया नासिये रे घर तुमको लिया नासिये रे घर तुमको निया सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे पुष्कळ ह्या गेलेलं आहे काय बाईल म्हणे खर खर म्हणजे म्हातारा गाडव म्हणतात ना सरळ म्हाताऱ्या गाढवाचं डोळं झाकाय पाहिजे खर गाढवालाच म्हणतात हं? नाशी येले खर तुमको नाही आ. कुणी बांधलाय बंगला हं? मग खोपटात शिवली असती तर असं म्हणले असते बंगल्यात घाण होती खोपटात ठेवलं काय तगडाच्या जर कूड बांधलेला असला तर इचकून आडवं पूर्ण चुकायचं रे की चकचकीत घर बांधून आमचा आम्ही गोंधळ केलाय का कसं झालंय म्हणता करतान बी कळाव काय म्हणून हा? मग आता मला तुम्ही सांगा सगळी माणसं चिन्हभिन्न झालेली आहेत का त्याची मार्ग कळतोय हा? कळतं? संसार नटवायचा कळतोय का संसारात जगायचं कळतंय हा? गाडी हे बंगला बांधली नटीव नाही संसारात होय ना जगायचं कसं काही कळत नाही आपल्याला कसं जगावं ते ह्या अवस्थेला पामरावस्था म्हटलेला आहे मग शास्त्र समजून कर्तव्य आहे तेवढंच कर्म करणाऱ्याला माणूस म्हटलंय काय म्हटलंय विधीन संसार करणाऱ्याला विषय म्हटलंय आणि विधी गेला कसं बी पैसे गोळा केले त्याला पामर म्हणतो किती बी शिकलेला धर्म मोडला कायदा मोडला की पामरावस्था आहे लक्षात ठेवायचं मग आता संख्या पामरांची जास्त आहे काय जास्त आहे
हं? धर्मानच वागायचं, पैसा धर्मानच मिळवायचा आणि धर्मानच खर्च करायचा, त्याला विषय म्हणतात. धर्माचा सुद्धा संसार नको वाटला तर मुमुक्ष असतो. सत्संगात पासून थोडस जरी वैराग्य झालं ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे सौभाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. हा म्हणजे मुमुक्षु कोणा म्हणायचं? विधीचा संसार त्याला आवडत नाही. विधीचा ही संसार धर्मानं चाललेल्या संसाराचा सुद्धा काय हवा? राम नजरेसमोर गेल्यावर दशरथानं प्राण त्याग केला. वारकऱ्याचा तसा वारी चुकली की मरावं त्यानं. ही घट असून कीर्तन करी सुटशील खरं वारीला जायत नाही. फरक एवढा आहे यात. मुमुक्षु कुणाला म्हणायचे हेच कळणार. मोक्षाची इच्छा करणारा माणूस, संसारातून मुक्त व्हावा म्हणणाऱ्याला मुमुक्ष म्हणतात. त्याची वासना सपावी लागते. कीर्तन सांगणाऱ्याने वासना वाढविल्यामुळे पाकिटचे जड मागायला आले तर वासना कमी झाली म्हणून. जेनं वासना जतन केली त्याचं कीर्तन ऐकणारा मूर्ख का शाना? मी नुसत्या बुवासनी शिवा देत नाही. तुम्ही नाहीच पैसे दिले मी करतोयच का? बुवासनी चावट पब्लिकनं केलंय का त्यांची ती चावट झाल्या? पब्लिकला चावट केलंय. त्याच्यापेक्षा भारी बुवा आणतो म्हणायचं आणि पैसेच द्या. बुवात आणि काय क्वालिटी आहे भारी कमी जास्ती ते बघायला पाहिजे. असं सभा घेऊन बघायला पाहिजे. सगळे कीर्तनकार बघितले कुठला काय कोण विचारित नाही, मनात मांडाय आपलं. वासना समूळ खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे. त्याने महाराज म्हणून घ्यायसाठी कीर्तन नाही शिकायचं आणि सांगायचं. तुकोबाराय सरळ जोर देतात आम्हाला. महाराज म्हणून घ्यायसाठी हे लोक धंदा काढून बसले. म्हणले जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला गोसावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला जगात माझी कीर्ती व्हावी, महाराज म्हणून घ्यावं म्हणून गोसावी होणं आणि वासनेचा त्याग करून निवांत राहणं हे मुमुक्षुचं काम आहे. त्यातलं तीव्र आणि जे मंद राखेलचा दिवा वेगळा आणि ह्यो दिवा वेगळा. ते झटक्यान पेटतंय. राखेलचं काडी वडायची त्याला तापल तेव्हा पेटतंय का नाही. आणि काजळी असती, ह्याला काजळी नाही. काय मी उद्धार पावेल हे तीव्र जिज्ञासूचं लक्षण आहे. ऐशी चिंता करी सदा रात्रंदिवस ही तळमळ. माझा उद्धार होईल का ह्या जन्मात अशी तळमळ लागून देवाची सेवा करायची. माझ्यावर सप्ताह देवासाठी का आमच्यासाठी? कुणासाठी? देवाला सगळी मिली तर चालते, त्याचं काय नुकसान होतं? कोंबड काना काढला आहे ते इम भरून मोकळ्याची 5 मिली तर बरोबर ते पैसे मिळतात. तसं आमच्या मरणात देवाचं काय अडकतंय? आमचा उद्धार व्हावा म्हणून करायची सेवा. आमचा उद्धार व्हावा म्हणून अडखरी व्हायचं. आमचा उद्धार माळकरी म्हणजे काय बंगल्याच्या बोत्यान तट बांधणं, अतिक्रमण होणे. एकदा आरक्षण टाकलं का नाही
माळ घातली काय लक्षण पडतंय? लोक मानतात गळ्यात माळ आहे, जरा सळाव आहे. टोका टाकायच्यात माणसं, मग आपण जिद्द येते, चांगला आहे ते असं म्हणतात. ते जागा करतात, काय वाईट म्हणायचं ना. पामरासारखा वाकू नको. आणि मुक्त पुरुष, मुक्तात सुद्धा दोन भाग आहेत, जीवनमुक्त, आणि हे देह विधेयमुक्त. विधेयमुक्ती देहावरच नाही, असो वैसा कोटी देहीच विदेही भोगुलच्या. जीवनमुक्त मात्र शास्त्रीय संसार करतोय आणि ब्रह्मज्ञान सगळं आहे. मनात त्याग आहे, वैराग्य आहे. प्रारब्ध चांगलं असलं तर संसार तर तू घरात न घालवणारा कोण? दात करकरीत होत तर वर मिळालं नाही, आता मिळते चावत नाही. कसं होतंय मग? नेटान खालं तर पचच मिळालं. दगा फटकाय संसारात, कधी सुख लागायचं नाही. म्हातार असते माझ्यासारखं खोकतंय काय, शाळेला त्या पोरासाठी भजी घेऊन सोडलेले असतात. म्हाताऱ्याला भज्याचा वास येतोय, भाकरी खाताना वास येता, भजी केली, तू खाऊ नकोस खोक तू. ते म्हातारा रडतंय, असून काय पेटवायचं मग? अरे वागची आहे की खाऊन जर तुला देव खाऊ दे तर तू गपच की, असून मी खाऊ देईन. खाणारी बाकीचे खाऊन दे की, त्यांच्यातच वाढवा. म्हातारपणी अनुभव असं होते की नाही? आता खरं सांगायचं, म्हातारपण चांगलं देण्यात ठेवायचं. मी पहिला कसा होतो, कशी झडती दिली, आता बरं दिवस आल्या तर आता त्याचं वारं बरोबर नाही. असं जर चिंतन केलं तर देवाकडे नीट ध्यान लागतंय. पण इकडं तुकाराम महाराजांनी म्हटले का नाही, गुंतलो या संसारी अनेक सांगितलंय तसं. मग सांगण्याचा माझा मतीचा अर्थ असा, जीवनमुक्त पुरुष असतो त्याला ब्रह्म कळतंय, निर्गुण देव कळतोय, सगुण देव. आणि जीवनमुक्त पुरुषच जगाला शिकवू शकतोय. जो शरीरावर येत नाही तो कीर्तनच करू शकत नाही. तू ध्येयावर नाही कीर्तन सांगेल का? मुक्तीचा अनुभव मुक्त म्हणायचं आणि प्राक्तन चांगला आहे त्यावर भोग भोगायचं. धनाचा त्याग करून तर धन जाते म्हणतात, जवळ आल्याला दैवात आहे ते नाही जात. एकाची चौकर घ्यायची चांगली, बायको म्हणली दत्तक घे, तो शहाणा होता तो यासारखा. दत्तक घेणारा पोहार काय म्हणला बरोबर नाही का? आपल्या बात सख्या नाव पुसणार आणि माझं वाढवणार, ते दत्तकच नको. बायको म्हणली तुझंच तिची नाही. सावकार काय करता, बायको हातावर आली, माझ्या ते भावाचं पोर घेऊ, तुझ्यातच होईल. उपाशी राहिला, सकाळचा गेला आणि पायातलं चप्पल काढलं, राजाचा किरीट फाडला. आता दंड राजा करीत सगळाच पैसा घेऊन जाईल, लांबण नको. प्रजेच्या कामाला येईल, मग सरकारकडे इस्टेट जमा करावी, माझ्यासारख्या बोवाला सुद्धा देऊ नये. आपल्याकडे जास्त इस्टेट असली का नाही तर गव्हर्नमेंटकडे द्यावी, गव्हर्नमेंट काहीतरी उपयोगाला लावी. आम्ही जर अनुचित मार्ग करता पाप कोणाला मिळणार? पैसे देणारा का कोणाला? मग आमदार हलकट वागला नाही, मंत्री वागला तर मत देणाऱ्याला पाप लागणार काय नाही? मंत्र्याला मत देताना विचार करायचा, कोण हलकट माणसाला मत दिल्या पाप लागलंच तुम्हाला. बरोबर.
त्याचं मूळ कारण आहे. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं, ते काय जमलं नाही. त्याला नेऊन अटक केली. अटक केल्यानं किरीट उतराय प्रधान गेला, त्यातनं सापच निघाला बाहेर. मग प्रधानी म्हणलं यातनं साप बाहेर निघाला आणि त्याला हाताला काय गावनी चेपलान कसा मुकुट पाडून तुमचा प्राण रक्षण केलं, आम्ही त्याला अटक केली. अरे थोडा थोडा. मग त्याला आंघोळ घातली, रेशमी कपडे घातले, 5 हातीवनं जाईल एवढं धन दिलं. किती? सोन्याच्या मोहरा दिल्या. ती बाई पैशाला कटाळलेली होती. पैशाला कोण? ते कुठं उतराव बाई तर ती म्हणली टाका उकिरड्या. सेनापतीचा झाला गैरसमज. राजाचा प्राण वाचवला आणि 5 हातीवनं नुसतं धन दिले. तिला पसंत नाही वाटते म्हणून तिने राजाला कळवलं. राजा म्हणला आणि 95 हाती भरा. मी जगलो झोपाय बी जागा उरला. धनाचा त्याग करून गेलं तर आलं. वाट बघायची संसारात, कालवा करायचं नाही या. आणि जायचं असलं तर राहीच. हरिश्चंद्र राजाला बोऱ्या केला का नाही? तत्व पाळण्यात इस्टेट गेली, राज्य गेलं. शांत चित्तानं श्रवण करायचं. येणार आहे, जाणार आहे. प्राक्तन चांगला आहे तर भोगता येणार, नाही तर गप चेअरमन व्हायचं. आणि डायबिटीज झाली की साखऱ्या पुजायचा का खायचा? आम्हाला का मारकळी साखऱ्या खायचं. आम्हाला काय डायबिटीज काय आहे? प्रोहिबिशन नाही, डायबिटीज नाही, काय नाही, काय. तुम्ही खाली बसच तर मी कीर्तन सांगतो. आता म्हातारा माणूस आहे मी. ह्या वयात एवढं उभारायचं सोपं आहे म्हणता तुम्ही? जमणार नाही. अवघड आहे सांगतो तुम्हाला मी. पहिला दिवस आहे. असो म्हणून तुम्ही धनाचा त्याग करू शकत नाही. नुसतं म्हणायचं नाव डेजे न धन माता पी. सासू आवडत नाही, सुनन धिकार केला, कवाईचा मोळा मोडतोय म्हणली, मिली खरं भूत झाली. जीवन बचत दोघी एखाद्याची शिव्याची कशाला राबत. भूत झाल्याची सुनलाच लागली. आणि सकाळचं ती पहिली जुनी माणसं ढेऱ्या नव्हत्या. घरात जनावर असल्यामुळे दूध काढून तापून हे केलं असं ढवळायचं. ते ढवळाय घातलं आणि सासू मानव बसली. का तिला ते ढवळू द्यायचं नव्हतं. ती बसल्या माझं सोड म्हणाली. मग आता गाडग्यात ताक करायचं, इचके मारून रवी वडून जमलं. माझं सोड म्हटलं. ती रवी बडावली, गाडगं फुटलं, घर टाचकं होतं. नवऱ्याच्या हातुरणात गेलं ताक. तो जागा झाला. त्यानं शिकली, आई तुला का मारी ती मला आता कळलं म्हणला. आता हे गावातल्या पंचायती भांडण मिटतंय. अवघड आहे सांगतो तुम्हाला. हे सासूवती बरं होती, हीच तर निदान कोंबडी पोरं तरी सांभाळली. ती चुली तर राग वडताना रडा राहिल्या, म्हातारी गेली रे माझी पोरं. आता राखून आणून ठेव गाडग्याला, पूजा करते. होती जेव्हा भाकरी घातली नाही. हे सगळं आमचं असं चुकतंय म्हणता का चुकत नाही म्हणताय? माझं का म्हातारा तू ती करून जावतोस का म्हणते. आता अरे सांगत्याला तू करून बघ. म्हातारी माणसं सांगतात का त्यांना अनुभवायचे सांगतात. आम्हाला काय सांगतात, हाताबाहेर नाटायची माणसं करतील ते म्हणून सांगते. म्हणून म्हाताऱ्या माणसापाशी बसून ऐकावं, ते करावं. ते होत नाही जीवाला, ही अडचण आहे. म्हणून सांगतो ध्यानात ठेवायचं. वाजला 11. रामकृष्ण हरे.
रंगावर आहे काय मग त्याने जोरात लावला असणार ते. तेल देणार आहे आपोआप. असो अभिप्राय माझ्या बोलण्याचा असा आहे, असे 4 प्रकारचा समाज आहे. त्याने देवाला नमस्कार करून मंगल करून घ्यायचं. म्हणजे माझं हे केलेलं व्रत आहे हे तू चालीव नामा म्हणे किची राजा केला नेमचा रवी माझा, असं देवाला मागणं केलेलं आहे, हाक गाठलेले आहे. आणि नमस्कार रूप मंगल एक आहे, आशीर्वाद मंगल दुसरा आहे. नमस्कार करून आशीर्वाद आशीर्वाद घ्यायचा. याचा अर्थ काय, देव प्रसन्न करायचा, तसं तप करायचा. आशीर्वाद काय लगेच पाया पडल्यावर देत नाही तो. हो. हे बघा, जावाई आला तर कवा मोकळा जाईत नाही, हे सासऱ्याला माहीत आहे. तो परड्याच्या दारात होता आणि उजदारमा आला, तो तिकडेच गेला उसात. त्याला आणि काय द्या था गुप्त झाला हो. तसं कलियुगातली माणसं काय मागतील याचा पत्त्या नाही म्हणून तो आता बोलत नाही. बाकीच्या मागच्या 3 युगात तो माणसात मिसळूनच होता देव. कृष्ण राम झाला तर काय माणसात नव्हता काय? खरी कलियुगातली माणसं कीर्तनकारच बेभान झाल्या, बाकीच 11 वाजता कळेल. नवऱ्याची बाई पाहिजे बघायला मी हिशेबच संपला. मी काय सांगता ऐकून घ्या. तसं मर्यादा आहे, ती मर्यादा पाळली पाहिजे. त्याचं नाव आहे तप. लोक म्हणतात म्हणून मी गुन्हा करायचा नाही, लोक चांगलं म्हणतात म्हणून बावरायचं नाही. वाईट म्हणजे आपलं जे ठरलेलं आहे ते करीत राहायचं. आणि देवाला शरण जाऊन देवाचं रूप ध्यानात घ्यायचं. सर्व मंगळाचे सार आणि सुख सिद्धीचे भांडार. पुढं रूप मंगळ आहे, नाव मंगळ आहे. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम वाचे आधी, विठ्ठलाचे नाम वाचे आधी, विठ्ठलाचे नाम वाचे आधी. सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी, सकळ मंगळ निधी विठ्ठलाचे नाम आधी. निधी म्हणजे ठेवा. निधी कशा म्हणायचं? ठेवा म्हणायचं. काय ते कार्य करा झालं निधी गोळा करा म्हणता का नाही? ठेवा. मंगळाचा ठेवा असेल तर भगवान आहे. सर्व चुकाचे अग पाप रखमा देवीवर असं देवाचं वर्णन आहे. हा, आणि तो समत्व कुठं आहे? निर्गुण निराकारात. रूप घेतल्यावर देवाकडे सुद्धा विषम सत्ता आहे काय? सम. विषम स्वरूप घेतल्यावर विषम आहे. राम झाला, रावणाचा तिरस्कार केला, अधर्माचा तिरस्कार केला आणि धर्माला शेज बसली. आपल्याच्याने कैवारे साकारून अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली गिळून निघाले, भक्ताराचे पायापाशी. जनासे संहारी. आता हित मात्र ते नाही, व्यवहारच नाही म्हणून सम आहे. दृष्टी सम, चरण चरण सम. सम. म्हणून देव साजरा आहे. काय भानगडी करीत नाही. नाही. कीर्तन सांगतो, माळ बी घालतो आणि देवळाच्या मागे जाऊन दारू बी घोटू घोटू पितो, असं म्हणून लाट घालीत नाही. देव कीर्तनकाराला लाथा घालताना पाहिजे होता, बाकीच्या घेतले असते काय टाकून दिली असती. म्हणून हे देव साजरा आहे. लक्षात आलं तुमच्या? हा, कळ त्याचं रूप काळा आहे. ठाईचाच काळा, अनादि बहु काळा. काळाचा काळ म्हणून बी काळाचा आहे. तेवढा काळाचं नाटक कोणता म्हणा. म्हणून वेदा चाळा लाविला गमाई असं सांगतात. आणि त्या देवाच्या ठिकाणी माझी अंतकरणाची वृत्ती राहावी. देवाकडे अंतकरण ठेवणे हे खरं भजन.
का पकवानवाल्याकडे पिठीवाल्याकडे बघितलं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी हे नीट होती. दोंडबा वाजता चाली करायची. अडचण आहे का नाही सांगा. देव आहे ध्यानात म्हणतोय ध्यानीने म्हणे चित्त भलतीकडेच असते. ध्याना मनाचा एक विषय असावं ते माझी हरिवृत्ती राहू अनेक नलगे माईक पदार्थ देवा वाचून सगळं जगत माईक आहे. ते माझे अर्थ नको इच्छा नको मला. अर्थ म्हणजे इच्छा. ब्रह्मादी पद जरी दिली तर हिरण्यकशिपूने इंद्राला काटा काढलाय का नाही. बळीनं काढलाय का नाही. रावणानं काढलाय का नाही. हे सगळं बदलून बदलून गेलीत कर ते एकटंच इंद्र होतं. ते लढाया करून बुक्का झाला त्या पदावर नसतं तर बरं झाला असतं का नाही. त्या मोदीला मारायची दिवसात 10 पेट जुड निघायच्या का नाही. परराष्ट्रात अब्जावधी रुपयाले त्याला मारा म्हणून कारण त्यासनी बी ताप व्हायला लाय. कोणाला दिवस इकडे उगावतो खरी तिकडे तापवितोय ना. कमावाच्या बाजूला ताप येत नाही म्हणता. तसं शीन आलाय प्रत्येकाला. तसा इंद्राजी देवांना शीन आलाय. तिचं दुःख काय म्हणतात मला नको ते. आणि टिकल असं बी नाही. जरी पगमागो इंद्राचे तरी ते शाश्वत नाही त्याचे. तुकोबारे म्हणतात ते काय मला पदच नको. थोडं सुद्धा माझं चित्त तिथं थांबू नये. ते दुःस्थित म्हणजे बिघाडलेलं अंतकरण असते त्यावेळेला हे बरं असं वाटत नको. का म्हणे त्याचे कळल्या मावर कर्मात काही फरक असेल. धर्म बी का नको म्हणतात. इंद्रानं धर्म करून 100 यज्ञ केले आणि पद काय मिळालं स्वर्गात. आणि कायम कशात पडला मग दुःखात. ते स्वर्गाचं राज्य संभाषण घ्यायला आलंय का कसं झालंय. मग कुठे निवडणुकीला उभारवलं म्हणाय पाहिजे. लोक तोंडावर शिवाय देतात जो दाराने गाव घाण झालं म्हणून. त्याच्यापेक्षा हे दुःख आहे. म्हणून त्या कर्मासाठी केलेला विधी आहे त्याचं नाव आहे धर्म. आणि त्या धर्मातनं कर्म शाश्वत झालं नाही तर तो धर्मही विरघळून जातोय. ते पुण्यही सपतंय. म्हणून त्याचं बर्म कळलं म्हणतात. ते नाशिवंत आहे शाश्वत नाही असं सांगतात. म्हणून त्या अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव. समाचरण दृष्टी समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजी समचरण दृष्टी समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजी
चरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी विठेवरी साजिरी समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी समाचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी येते माझे हरी कृष्णराव येते माझे हरी कृष्णराव आणि काना लगे आणि काना लगे आणि काना लगे माईक पदार्थ आणि काना लागे आणि काना लागे आणि काना लागे माईक पदार्थ देते माझ्या हरी कृष्णराव येते माझे हरी आणि कण लगे आणि कण लगे आणि कण लगे माईक पदार्थ कण लगे आणि कण लगे आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ आणि कान लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको
देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कनडगे माईक पदार्थ आणि कनडगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा लगे माईक पदार्थ आणि कनडगे म्हणून देव आहे तो चेतन आणि माया आहे ती जड. पण चुंबक जसं लोखंडाला हलवतं तसं चेतन जड मायेकडनं हा व्यवहार करून घेतो. आणि मायेचं अधिकरण असतं. माया जिथं व्यवहार करती तिथं ईश्वराचं विस्मरण असतंय. कुणाचं? मायेच्या व्यवहारात हा मायेच्या व्यवहारात बाई करारी झाली तर नवऱ्याला बाजारला जाऊ देतच नाही. कारण बाजार कराय बी कळत नाही काय आणि पैसे बी सटत. कसं माया जड झाली की जीव परमार्थ करीत नाही. लक्षात आलं. आणि जिथं देवाचा अधिक आहे तिथं मायेची सत्ता राहत नाही. एवढंच समजून घ्यायचं. आणि या दोन्हीची सत्ता आहे तो आहे जीव. आणि जीव हा प्रकृतीच्या गुणात आम्ही अडकलोय का देवाना मला अडकल्या. पुन्हा पडतोय गुणात आमच्यात एक चैतन्य आहे अंतकरण त्याच्याशी आहे चिकटलेलं. स्थूल शरीर त्याला चिकटलंय. स्थूल शरीरामध्ये भोगजने इंद्रिय आहेत आणि आवडल ते भोग भोगावे असं वाटलं तर जीव भ्रष्ट आहे. आवडेल ती हो. हं? काहीच खाऊ नको म्हणून शास्त्र दूध देतंय. काय नको ते खाऊ नको म्हणतंय. ते खाऊन हं? अभक्षते ही बक्षिले. जे खायचं नाही ते खाणं
हे गुणाचं काम आहे काय दुर्गुणाचं? दुर्गुणाचं. हं? मग आमच्यातल्या दुर्गुणात आमचा नाच झालाय का कशामुळं? हं? जगात भेद तर कशामुळे? आमच्या एकमेकाच्या गुणामुळं स्वभावामुळं भेद आहे. कुणाच भेद नाही, मुसलमान हिंदूच भेद नाही का मार्कड्यातनी भेद नाही, कीर्तनकारांनी भेद नाही. हा? तुमची गुरुवाची घरं किती आहे तिथं? किती घर आहे? या कसं आहे ना हा फुकून जात किती याकच घरतो का नाही पहिलं? मग आता ते एकीन आहे आता आहे ते तिथं चौथं तिथं चौथं तिथं चौथं. पोथी पुराण आता गुरववाड्यात चालू आहे का बंद झालंय? कसं आहे तुमच्या काळात? कसं आहे सांग की तोंडान सरळ. माणसं ऐकून घ्यायचं आहे त्यातनं काहीतरी. हा चालू आहे पोथी पुराण, मग दंडवत घातलेला बरं. पण पोथी पुराण चालत नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. बंद व्हायचेच आहे त्यामुळं गुणामुळं. देवाची सेवा करायची गरज नाही का? जीव वाहत गेले त्याला सवड नाही असं वाटतंय? कसं वाटतंय? दिवसभर कॅम्प्युटर हाताळता काय होईत नाही. आता कीर्तन जागल्या थोडं ताप होतं. त्याचं कार्ड घाल, त्याचं काय त्यातला मिस्त्री आहे हो. धंदा तो करतोय, कुणी लावशीला तेवढं काम करतोय ना, तेवढं बी लावा. बी लागते, बुद्धी बी लागते, तेवढी क्षमता बी लागते काम करायचं. असं सांगण्याचा मतीचा अर्थ माझा असा आहे. आणि गुणामुळे वाहत गेल्यामुळे सांगतात मग कसं पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्न शोधुनी पाहते अवघे परमात्मा असं म्हणतात. मग भेद काय? भाव त्रिगुणाचा रजतम सत्वाची आरती. उत्तर आहे ना. हा रजतम सत्वाची. जागवून वाचितच नाही का काय? गुणामुळे भेद झालाय. भेदभाव त्रिगुणाचा रजतम सत्वाची आरती. आयुष्य जाऊनी केली भवनी द्वैत सारुनी परितो मनी हरी नाही अंकिला बांधिला. मग आता प्रकृतीची सेवा करीत बसला कसले? हा किती पावडर मात्र केल्या शरीर जगत. आमच्यातला करंट काढला की दिवा इजल्यासारखं इजणार आहे. कसं नाही गेला आत्मा देहनो हे चिकल ओला. त्याच्या दुसरा दृष्टांत भारी नाही. झाकली आखटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा. दिवा जर भांड्याखाली झाकून घातला तर जगतोय का मरतोय? झाकल्या किती वेळा मरतोय काय करतोय नाही. तसं आम्ही कवा गप होऊ काय सांगताय? ते चेतनाची सत्ता आहे तो भगवान. कोण? हा मग जाती गुण धर्म ही तुम्ही पाडलेले आहे का देवा? आम्ही पाडले. हा? आम्ही पाडले. मग देवा धर्माचा का कटाळा? केल्याचा ते भोगा. काय करा? केल्यासाठी भोगा. हे जे त्याला कळत नाही की अज्ञान, आणि अज्ञानातच भांडण आहे, आणि भांडणातच काय दुःख नाही. त्याच्यात आमच्या वागण्याचं संसारात दुखणं आहे का खरंच देवान दुखण्याचं दुकान गाठलं? आमच्या वागण्यानं हा? आमच्या प्रकृतीच्या स्वाधीन झालो की गुणाच्या शिंजे होतो, तसंच वर्तन करतो. काय करतो? माणसाचं मी बी तंबाखू सोडतोय, कोण गुटखा खातोय, कोण
पिशव्या दोन्ही एकमेकांनी सोडून आनंदीला दिल्लीला आली तरी शब्द बसत नाही. इकड तिकड घोडा करून काहीतरी करत्यात झाडाला आणि आम्हाला म्हणतात बघ कसं लागतंय. मग आता ही माणसं पाहिजे म्हणून खात्यात का मजा म्हणून खात्यात? मजा म्हणून. सुरुवात करता मजा येते. म्हणून सांगतो लक्षात असा दुःखात जीव पडलेला आहे. हा त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं जोपर्यंत भान होत नाही तोपर्यंत चूक लागेल असं नाही. ते भान व्हावं तर इतर पदार्थाला निषेध व्हावं सांगतात. अनेक नलगे माईक पदार्थ ते माझ्या अर्थ नको देवा. अनेक नलगे ब्रह्मादिक पदे दुःखाची श्राणी ते दुचे जण दुःखा म्हणे त्याचे कळले आम्हावर म्हणजे जे कर्मधर्मना शिवण अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ म्हणून ते पुस्तक आले ते जर ते करून घ्यावे तुमचे विनी तसे तुझे देणे तुझ्या समर्पणी पाहिजे. झालो उतराई पांडुरंगा विठोबा रघुनाथ. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर 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 जे जे कर्म धर्म नाशिवंत 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 अनिक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म अनिक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ अनिक न लगे माईक पदार्थ
आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तेथे माझे आर्त नको देवा आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तेथे माझे आर्त नको देवा आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ आनिक न लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा देवा तेथे माझे अर्थ तेथे माझे आर्त नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कन लगे माईक पदार्थ आणि कन लगे माईक पदार्थ माझे आर्त नको देवा
हा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय पुंडलिक वरद हरी विठ्ठल